नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापिका माने पुष्पलता निवृत्ती, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मुलींचे लोणंद, इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 8 जागतिक महायुद्धे आणि भारत यातील आपण पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, महायुद्धे आणि भारत यामधील पहिले महायुद्ध आणि भारत, दुसरे महायुद्ध आणि भारत या घटकांची माहिती पाहिलेली आहे. आज आपण महायुद्धांचे भारतावरील परिणाम या घटकाची माहिती पाहणार आहोत. युद्ध काळात इंग्लंडला मनुष्यबळाची व पैशाची गरज निर्माण झाली. त्यासाठी ब्रिटिश सरकारने भारतात लष्कर भरती सुरू केली. काही प्रसंगी सैन्य भरतीची सक्ती देखील त्यांनी केलेली होती. पैसा उभारता यावा म्हणून भारतीय जनतेवरती त्यांनी जादा कर आकारलेले होते. व्यापार व उद्योगधंद्यावरील करात मोठ्या प्रमाणात वाढ केली. युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढवल्या. वाढलेल्या महागाईबरोबरच या काळात औद्योगिक मंदीमुळे भारतीयापुढे बेकारीचे संकट उभे राहिलेले होते. या परिस्थितीला ब्रिटिशांची शोषक सत्ता कारणीभूत आहे याची जाणीव भारतीयांना झालेली होती आणि त्यामुळेच कामगार, शेतकरी व मध्यमवर्गीय हे सगळेच ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सामील झालेले होते. सप्टेंबर 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. सुरुवातीला या दुसऱ्या महायुद्धाचे स्वरूप इंग्लंड व फ्रान्स यांच्या विरुद्ध जर्मनी व इटली असे होते. जर्मनी विरुद्ध इंग्लंडने युद्ध पुकारताच भारतही इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा त्यावेळचे व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. व्हाईसरॉयच्या या घोषणेचा राष्ट्रीय सभेने निषेध केला. जर्मनीतील व इटलीतील आक्रमक हुकुमशाही विचार प्रणालींना जसा राष्ट्रीय सभेचा विरोध होता तसाच तो इंग्लंडच्या साम्राज्यवादाला व वसाहतवादालाही होता. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण जर्मनी व इटली विरुद्ध लढत आहोत असा इंग्लंडचा दावा होता आणि हा दावा जर खरा असेल तर इंग्लंडने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत जर्मनी विरुद्ध इंग्लंडला युद्धात मदत करेल असे आश्वासनही राष्ट्रीय सभेने ब्रिटिशांना दिलेले होते. भारतात इंग्लंडचे साम्राज्यवादी शासन जर कायम राहणार असेल तर इंग्लंडच्या युद्धकार्याला भारत मदत करणार नाही असे राष्ट्रीय सभेने घोषित केलेले होते. महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्लंडचे सरकार घेणार नाही असे इंग्लंडचे व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी जाहीर केले. तेव्हा इंग्लंडच्या युद्धकार्याला त्यांच्या युद्धकार्यात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय राष्ट्रीय सभेने घेतलेला होता. या सुमारास भारताच्या पूर्व सीमेनजीक हजारो भारतीय सैनिक
ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास उभे टाकले. हे आझाद हिंद फौजेचे सैनिक होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांचे नेते होते. इंग्लंड महायुद्धात गुंतलेले असताना भारतात प्रखर जनआंदोलन सुरू करावे व भारताला स्वतंत्र करण्यासाठी गरज भासली तर इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घ्यावी असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मत होते. आझाद हिंद सेनेने आपल्या ध्येय प्राप्तीसाठी अविरत प्रयत्न केलेले होते. अशा पद्धतीने आझाद हिंद सेनेने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिलेले होते. इसवी सन 1925 सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुद्ध संपले. या युद्धामध्ये इंग्लंडला विजय मिळाला. परंतु या दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणात झालेली होती आणि त्यामुळेच इंग्लंडची शक्ती कमी झाली. तशातच भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटिश सत्तेचा दरारा देखील नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली आणि त्यामुळेच आपण भारतातून काढता पाय घ्यावा असा निर्णय इंग्लंडने या ठिकाणी घेतलेला होता. 2 महायुद्धांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्तहानी झालेली होती. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झालेली होती आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रे ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून ओळखली जाते. या संघटनेच्या कार्यामध्ये देखील भारताने आपले भरीव अशा पद्धतीचे योगदान दिलेले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आणि सॅम मानेकशॉ यांचं कार्य देखील अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. डॉक्टर कोटणीस यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी सोलापूर या ठिकाणी झालेला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनच्या जखमी सैनिकांची सेवा करण्याचे काम डॉक्टर कोटणीस यांनी केले. 1937 मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनी सरकारच्या मागणीप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जखमी चीनी सैनिकांची सेवा करण्यासाठी 5 डॉक्टर चीनला पाठवलेले होते. यामध्ये डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे मुख्य होते. त्यांनी 5 वर्षे चीनी सैनिकांची देखभाल केली. पुढे डॉक्टर कोटणीस यांचे प्लेगच्या साथीत 9 डिसेंबर 1942 रोजी निधन झाले. डॉक्टर कोटणीस यांचा त्याग व समर्पण वृत्तीने भारत व चीन या देशांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांनी डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट निर्माण करून कोटणीसांची स्मृती चिरस्थायी केलेली आहे. डॉक्टर कोटणीसांचे सोलापूर येथील घर स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. सॅम मानेकशॉ यांना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रह्मदेशात जपानी सैनिकांचे हल्ले रोखण्यासाठी पाठवण्यात आलेले होते. सॅम मानेकशॉ हे प्रभारी कमांडर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली
सैन्याने सीतांग ब्रिजवर हल्ला केला, कारण हे महत्त्वाचे ठाणे होते आणि ते जिंकणे गरजेचे होते. सॅम मानेकशॉ यांच्यावरती शत्रू सैन्याने हल्ला केला. जपान्यांच्या मशीन गनमधून आलेल्या गोळीबारामध्ये मानेकशॉ यांच्या अंगात 9 गोळ्या घुसल्या. मानेकशॉ यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांचे वरिष्ठ कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल डी.टी. कोवान हे स्वतः आलेले होते. त्यांनी स्वतःच्या छातीवरील मिलिटरी क्रॉस हे पदक मानेकशॉ यांच्या छातीवर लावले. हे पदक फक्त जिवंत सैनिकांनाच दिले जाते. मानेकशॉ यांना दवाखान्यात नेण्यात आले. पुढे ते स्वतंत्र भारतातील पहिले फील्ड मार्शल झालेले होते. अशा प्रकारे आज आपण जागतिक महायुद्ध आणि भारत या प्रकरणातील महायुद्धांचे भारतावरील परिणाम या घटकाची माहिती पाहिली. धन्यवाद.